First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Myself, Dr. S.S. Bellare. Today we shall discuss the new chapter from the mathematics first, and that new chapter is the matrices. You have already learned what is meant by matrix, types of matrices, algebra of matrices. In that algebra, addition, subtraction, multiplication, division in the 11th standard. In the 12th standard, you have to study the next part of 11th standard. यहाँ पे आपने 11th स्टैंडर्ड में मैट्रिक्स के बारे में स्टडी कर दिया है. मैट्रिक्स की डेफिनेशन, मैट्रिक्स के टाइप्स कौन से हैं, अलजेब्रा ऑफ मैट्रिक्स इसके बारे में डिस्कस किया. अलजेब्रा में एडिशन, सब्ट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन, डिवीजन ये आपने देख लिया है. तो अभी आपको इसी सेक्शन में, अलजेब्रा ऑफ मैट्रिसेस के सेक्शन में, यहाँ पे उसका जो नेक्स्ट पार्ट है ये आपको देखना है. व्हाट इज दैट नेक्स्ट पार्ट? तो हमें इस 12th स्टैंडर्ड में मैट्रिक्स का कौन सा पार्ट देखना है? एलिमेंटरी ट्रांसफॉर्मेशन, means how to change the rows and column, inverse of a matrix, how to find out the inverse of matrix. We can find there are two ways for finding the inverse of matrix. First is a elementary row transformation, second is a elementary column transformation. See this is a elementary row transformation, column transformation, adjoint matrix method. Then we shall discuss the application of a matrices, solution of linear systems of linear equations, मेथड ऑफ इन्वर्शन, मेथड ऑफ रिडक्शन. ये जो एडवांस पार्ट है उस मैट्रिक्स का, उसका तुम्हें आगे का पार्ट देखना है. तो आगे का पार्ट देखने से पहले मैं पूरा 11 का जो मैट्रिसेस का पार्ट है वो रिवाइज करके देता हूँ, यानी कि आगे का पार्ट आपको समझ में आएगा. 11th पार्ट का यानी कि मैट्रिक्स की डेफिनेशन क्या है? सी दिस. द थ्योरी ऑफ मैट्रिसेस वाज डेवलप्ड बाय द मैथमेटिशियन आर्थर कैले. Matrices are useful for the expressing a numerical information in the compact form. जो न्यूमेरिकल इंफॉर्मेशन एक्सपेंशन फॉर्म में होते हैं उसको कॉम्पैक्ट फॉर्म करने में मैट्रिक्स का यूज होता है. दे आर इफिशिएंट, इफेक्टिवली यूज्ड इन एक्सप्रेशन डिफरेंट ऑपरेटर. हेंस इट इज इकोनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर सायन्स वी कॅन यूज दॅट मॅट्रायसेस. मॅट्रिक्स का जो डेव्हलपमेंट आहे ऑर्थर कॅलेनं डेव्हलप केलेला आहे आणि त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर होतो. जो लार्ज प्रमाणात डेटा आहे त्याला आपल्याला शॉर्टमध्ये लिहिता येतं. इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर सायन्समध्ये या मॅट्रिक्सचा उपयोग होतो. डेफिनेशन, सी दिस. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स? मी फक्त आता फास्ट सांगत जाईन, तुम्हाला माहीत आहे मॅट्रिक्सचा, पण रिव्हिज होणं गरजेचं आहे. द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम कॉमा एन नंबर्स इन एम रोज, रोज म्हणजे आडव्या लाईन्स, in n columns म्हणजे उभ्या लाइन, enclosed in square bracket और this bracket is called as a matrix. मैट्रिक्स का मतलब क्या होता है आपको पता है कि अरेंजमेंट ऑफ जो नंबर्स होते हैं, अरेंजमेंट ऑफ नंबर्स होते हैं. हां, तर या ठिकाणी देवकर, कोपर्डे, सुमित, अगस्ती. तर आता रेग्युलर आपला क्लास रेग्युलर होणार आहे. आता आठवड्यामध्ये ब्रेक होणार नाही. तुम्ही रेग्युलर राहत चला, प्रॉब्लेम्स देत चला, काय अडचण आली तर विचारा चला. मॅट्रिक्स म्हणजे अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रोज अँड कॉलम इन रेक्टँगल ब्रॅकेट. मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय? एम अँड एन, एम एन म्हणजे एम रोज अँड एन कॉलम्स, याला मॅट्रिक्स म्हणायचं. उदाहरणार्थ पहा बस, सी दिस. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स? सी दिस. 1 minute. हाँ, जो अरेंजमेंट होते हैं नंबर की और रोज एंड कॉलम में आना पड़ता है. सीधी यहाँ पे देखो, दिस इज अरेंजमेंट ऑफ नंबर इन हॉरिजॉन्टल रोज एंड वर्टिकल कॉलम 4, 7, 5, 2, 1, 3. म्हणजे नंबरची आडव्या आणि उभ्या लाईनमध्ये जेव्हा अरेंजमेंट करतो तेव्हा त्याला मॅट्रिक्स म्हणायचं सहज सहज. हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज अ रोज. ज्या आडव्या लाईन आहेत त्याला रो म्हणा, ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्याला कॉलम म्हणा.
ही आडवी लाईन फर्स्ट आहे म्हणून रो फर्स्ट. दिस इज आडवी लाईन सेकंड मीन्स रो सेकंड. दिस इज अ फर्स्ट व्हर्टिकल लाईन म्हणून कॉलम फर्स्ट. दिस इज अ सेकंड व्हर्टिकल लाईन कॉलम C2. दिस इज व्हर्टिकल लाईन कॉलम थर्ड. म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली रो बाय कॉलम. ऑर्डर लिहित असताना ऑर्डर म्हणजे साईज, रो बाय कॉलम म्हणजेच रो किती आहेत 2, कॉलम्स किती आहेत 3, म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली 2/3. आता तुम्हाला वाटेल इथं, बऱ्याच जणांना वाटेल इथं रिव्हिजन करतो मी, परंतु 2/3 इथं तर आपण प्रोडक्टचं चिन्ह लिहितो आणि 2/3 का म्हणतो, तर ऑर्डर वाचण्याची पद्धत आहे. ऑर्डर म्हणजे बाय म्हणजे ही साईज आपण तुम्हाला माहीत असेल पा, प्लॉटच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत आहे प्लॉटची साईज सांगत असताना 40/50चा 30/60चा म्हणतो, 40/50चा प्लॉट आहे म्हणतो. पण लिहित असताना काय लिहितो, इंटूच लिहितो. पण वाचत असताना 30/40 फूट 30/50 फूट असं म्हणतो. म्हणजे ऑर्डर वाचण्याची पद्धत आहे. ऑर्डर वाचत असताना बाय म्हटलं तरी इथं इंटूच लिहा. 2/3 या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे. 2 म्हणजे रो, 3 म्हणजे कॉलम आणि मध्ये बायचं चिन्ह. बायचं म्हणजेच इंटू ॲक्च्युअली, कारण रो आणि कॉलम या टाईपमध्ये असं असतं. म्हणजे मॅट्रिक्सची डेफिनेशन मी सिम्पल सांगतो. अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन हॉरिझॉन्टल लाईन्स अँड व्हर्टिकल लाईन्स विदिन अ स्क्वेअर ब्रॅकेट इज कॉल्ड मॅट्रिक्स. बस एवढीच डेफिनेशन लक्षात ठेवा, जास्त हार्डमध्ये जायचं नाही. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स? अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन हॉरिझॉन्टल रोज म्हणजे आडव्या लाईनमध्ये, व्हर्टिकल लाईन्स म्हणजे कॉलममध्ये. हॉरिझॉन्टल लाईनला रोज म्हणतात, व्हर्टिकल लाईनला कॉलम म्हणतात. अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रोज अँड कॉलम्स विदिन अ स्क्वेअर ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे रो बाय कॉलम, म्हणजे मॅट्रिक्समध्ये रो किती आहेत, कॉलम किती आहेत याची संख्या मोजा. आता टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. आता दुसरं एक एक्झाम्पल सांगतो आणखी मॅट्रिक्सचं. पहा हे 4 1 2 3 7 -3. याच्यात रोज किती आहेत पहा. रोज दॅट इज फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. आडव्या लाईन 2-3 आहेत. व्हर्टिकल कॉलम किती आहेत, फर्स्ट सेकंड म्हणजे 3 रोज 2 कॉलम्स म्हणजे ऑर्डर येते 3/2. अगोदर रो लिहा नंतर कॉलमची संख्या लिहा, म्हणजेच रो बाय कॉलम ह्याची झाली ऑर्डर. म्हणजेच 3 दुनी 6, यामध्ये 6 एलिमेंट्स आहेत असा मिनिंग होतो. 6 एलिमेंट, 3 दुनी 6 म्हणजे 6 एलिमेंट आहेत आणि ते 6 एलिमेंट रोज आणि कॉलममध्ये अरेंज करणे, बरोबर आडव्या आणि उभ्या लाईनमध्ये अरेंज करणे. आणि दिस अरेंजमेंट इज इन स्क्वेअर ब्रॅकेट. ही अरेंजमेंट कशात घ्यायची, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. म्हणजे मॅट्रिक्स खूप सिम्पल आहे. नंबरची आडव्या आणि उभ्या लाईनमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये अरेंजमेंट करणे म्हणजेच मॅट्रिक्स. ही साधी डेफिनेशन आहे. आता टाईप्स ऑफ मॅट्रिक्स सिरीज मी थोडं फास्ट घेतो आहे, तुम्हाला रिव्हिजन असल्यामुळं. टाईप्स ऑफ मॅट्रिक्समध्ये पहा काय सिरीज. टाईप्स ऑफ मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्समध्ये टाईप्स ऑफ मॅट्रिक्समध्ये रोमध्ये जेव्हा एखाद्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असतो, फक्त ह्याच्यात पहा एकच रो आहे, कॉलम नाही उभा. कॉलम 3 आहेत पण रो किती आहे, एक. पहा दिस मॅट्रिक्स, दिस मॅट्रिक्स हो का. या मॅट्रिक्समध्ये रो एकच आहे, कॉलम 2 आहेत, म्हणून ह्याची ऑर्डर 1/2. जेव्हा एखाद्या मॅट्रिक्समध्ये अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. एकच रो असतो, एकच आडवी लाईन असते, त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. दुसरी डेफिनेशन कॉलम मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 कॉलम, त्याच्यामध्ये एकच उभी लाईन असते. आडव्या लाईन 1 2 3 झाल्या, आडव्या लाईन 2 झाल्या, म्हणून इथं कॉलमची संख्या दोन्ही ठिकाणी 1 आहे, म्हणून याला कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे एकच कॉलम असणे. रो मॅट्रिक्समध्ये एकच आडवी लाईन असणे, त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. एकच उभी लाईन असले कॉलम मॅट्रिक्स म्हणा. मग रो मॅट्रिक्सची ऑर्डरमध्ये 1x2, 1x3, 1x4 येतो. कॉलम मॅट्रिक्समध्ये 2x1, 3x1, 4x1 म्हणजे 4/1, 3/1, 2/1. कॉलमची संख्या 1 असते. चला नेक्स्ट डेफिनेशन पाहू. नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. त्यानंतरची जी डेफिनेशन आहे नल मॅट्रिक्स आणि झिरो मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे अ मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट इज झिरो इज कॉल्ड ॲज अ नल मॅट्रिक्स. म्हणजे ज्या मॅट्रिक्समधले सर्वच एलिमेंट झिरो असतात त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, नल मॅट्रिक्स. याच्यात आडव्या लाईन 3 आहेत,
व्हर्टिकल लाईन्स आर 3, देअरफॉर ऑर्डर इज 3/3, म्हणजे आडवी लाईन 3, उभ्या लाईन 3. ऑल एलिमेंट 0 असतील तर त्याला झिरो मॅट्रिक्स म्हणायचं किंवा नल मॅट्रिक्स. हा सुद्धा बघा, तो ओनच दाखवतात, कधीही नल मॅट्रिक्स ओन दाखवतात. ह्याच्यात सर्व एलिमेंट 0 आहेत. ह्याच्यात आडव्या लाईन 3 आहेत म्हणून 3, उभ्या लाईन 2 आहेत बाय 2 म्हणून ह्याची ऑर्डर झाली 3/2. ऑर्डर तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय. नेक्स्ट डेफिनेशन, स्क्वेअर मॅट्रिक्स. त्याची डेफिनेशन काय पहा, अ मॅट्रिक्स विथ इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे आडव्या लाईन जेवढ्या आहेत तेवढ्याच उभ्या लाईन असले की त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. म्हणजे 3/3, रो 3 आहेत, कॉलम 3 आहे म्हणून याला स्क्वेअर मॅट्रिक्स. याच्यात आडव्या लाईन 2, उभ्या लाईन 2 म्हणून 2/2 हा स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन समजली का तुम्हाला? ज्याच्यात आडव्या लाईन आणि उभ्या लाईन सेम असतात किंवा रोची संख्या कॉलमची संख्या सेम असते त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणा. पाचवा जो प्रकार आहे, फिफ्थ टाइप इज डायगोनल मॅट्रिक्स. सी दिस, व्हॉट इज मीन बाय डायगोनल मॅट्रिक्स? डायगोनल मॅट्रिक्स मीन्स अ मॅट्रिक्स इन विच नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. डायगोनल कशाला म्हणायचं पहा, येऊ का, फर्स्ट टू लास्ट एलिमेंट. असा जेव्हा आपण डायगोनल घेतो त्याला डायगोनल एलिमेंट्स म्हणायचे. हे डायगोनल एलिमेंट्स आहेत. म्हणजे ज्या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट्स सोडून बाकीचे सर्व एलिमेंट 0 असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. सी दिस डेफिनेशन, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी नॉन डायगोनल एलिमेंट इज 0 इज कॉल्ड ए डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट, डायगोनल सोडून बाकीचे एलिमेंट 0 आले की त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. मग डायगोनल एलिमेंट्स कुठले आहेत? 5, 0, 9 म्हणून डायगोनल 5, 0, 9. याच्यात डायगोनल काय येतं सांगा बरे? डायगोनल -1, -5. याच्यात डायगोनल काय येतं सांगा? डायगोनल -1, 2, -3. मग लक्षात ठेवा, आता डायगोनल एलिमेंट सोडून बाकी सर्व 0 आले की त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला, तो स्क्वेअरच असायला पाहिजे म्हणजे रोची आणि कॉलमची संख्या सारखीच पाहिजे, त्या मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आता नेक्स्ट टाईप घेऊ, स्केलार मॅट्रिक्स. हां, जे ऑनलाईन आहेत त्यांनी सांगायचे या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट कुठले कुठले आहेत. ऑनलाईन असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगा, आता जो स्केलार मॅट्रिक्स आहे इथं त्याच्यात डायगोनल एलिमेंट्स कुठले कुठले आहेत सांगायचे. चला फास्ट सांगा, लिहा त्याच्यावर. डायगोनल एलिमेंट्स कोण आहे? निकम, धडके, कंदे, धुमाळ, रो. हां बरोबर आहे, धुमाळचा प्रश्न. धुमाळ, रो म्हणजे आडवी लाईन, रोचा ROW. हे 11th झाले म्हणून सांगितलं नाही. रो म्हणजे ही आडवी लाईन, याला रो म्हणायचं. ही आडवी लाईन रो म्हणा, हे आडवी लाईन रो. मग पहिली आडवी लाईन म्हणून रो फर्स्ट, हे दुसरी आडवी लाईन म्हणून रो सेकंड, तिसरी आडवी लाईन मीन्स रो. रो म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स. जो स्क्वेअर ब्रॅकेट असतो, धुमाळ, जो स्क्वेअर ब्रॅकेट असतो त्यामध्ये जी हॉरिझॉन्टल लाईन्स असते त्याला रोज म्हणायचं. मग R1, R2, R3, पहिली आडवी लाईन, दुसरी आडवी लाईन, तिसरी आडवी लाईन. कॉलम म्हणजे उभी लाईन, पहिली उभी लाईन, आता हे उभी लाईन, फर्स्ट कॉलम, 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 हे झाला C1, C2, C3. कॉलम मीन्स व्हर्टिकल लाईन. ठीक आहे, ओके. हां, तर स्क्वेअर मॅट्रिक्स सांगितले का विद्यार्थ्यांनी? ओके, संदेश बरोबर आहे, कंदे बरोबर आहे, कदम बरोबर आहे, निकम बरोबर आहे, अगस्ती बरोबर आहे, लकाळ बरोबर आहे. व्हेरी गुड. तर या मॅट्रिक्समध्ये ए मध्ये डायगोनल एलिमेंट्स 5, 5 आहेत. मग आता स्केलार मॅट्रिक्सचे आपल्याला डेफिनेशन काय पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि सर्व डायगोनल एलिमेंट सेम असतील, सेम म्हणजे 5, 5, 5, तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? स्केलार मॅट्रिक्स. मग त्याचे डेफिनेशन, अ स्क्वेअर मॅट्रिक्स whose diagonal elements are same, that is identical, then that matrix is called as a square matrix. आता दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये पहा, डायगोनल एलिमेंट सेम आहेत म्हणून हा सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स होतो, स्केलार मॅट्रिक्स होतो. स्केलार फरक लक्षात ठेवा, स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलम सारखे पाहिजेत, 3, 3, 2, 2. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? डायगोनल सोडून सर्व 0 पाहिजेत. स्केलार मॅट्रिक्स मध्ये काय? डायगोनलची पुढची स्टेप, डायगोनल एलिमेंट सर्व सेम पाहिजेत. ठीक आहे. आता त्यानंतर डेफिनेशन पाहू. नेक्स्ट डेफिनेशन, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, क्या सॉरी आयडेंटिटी मॅट्रिक्स. नेक्स्ट टाइप कुठले? आयडेंटिटी मॅट्रिक्स.
हां, जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी सांगायचं, जो एक्झाम्पल फर्स्ट आहे 7th मधला एक्झाम्पल फर्स्ट आहे त्यांनी सांगायचं इथं की जे ऑनलाईन आहेत त्यांनी सांगायचं डायगोनल एलिमेंट कुठले आहेत पहा. सी दिस डेफिनेशन. A scalar matrix in which all the diagonal elements are 1 is called unit matrix or identity matrix. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट हे सेम तर असतीलच म्हणजे स्केलार आणि ते 1च असतील तर त्याला युनिट म्हणजे 1. आयडेंटिटी म्हणजे 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणतात. बरोबर आहे. या ठिकाणी पहिल्या मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट आहेत इथं 1 1 1, दुसऱ्याचे सुद्धा 1 1 1 आहेत. डायगोनल एलिमेंट 1 1 1 आहेत म्हणून या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं. तो स्क्वेअरच असायला पाहिजे. मग डेफिनेशन कसं, अ स्क्वेअर मॅट्रिक्स हुज डायगोनल एलिमेंट्स आर 1 1 1 अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड एज अ युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. नेक्स्ट अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता हा ट्रँगल झाला. या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट हे घ्या. डायगोनल एलिमेंटच्या खाली हा जो आहे ना सर्व पार्ट 0 आहे का हे. डायगोनलच्या खालचे सर्व पार्ट 0 आहे म्हणजे मॅट्रिक्सची किंमत सर्व डायगोनल पासून वर आहे. मॅट्रिक्सच्या सर्व व्हॅल्यू डायगोनल पासून वर आहेत म्हणून याला म्हणायचं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. त्याची डेफिनेशन, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट बिलो द डायगोनल आर 0. डायगोनलच्या खालचे एलिमेंट हे 0 आहेत. आता कॉमनच्या बाबतीमध्ये तुम्हाला AIJ आताच नाही सांगणार, ह्याची काही गरज नाही आहे कारण ते 11thला थोडंफार तुम्हाला 11thला झालेलं आहे. परत त्याच्या डीपमध्ये जात नाही, फक्त सोप्या भाषेमध्ये तुम्हाला डेफिनेशन सांगतो. अ स्क्वेअर मॅट्रिक्स हुज ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0. हो का, हे 1 2 3 डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 आलं की अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे याचा अर्थ खालचे एलिमेंट 0 आहेत म्हणून टोटल मॅट्रिक्सची किंमत वर असणार आहे, डायगोनलच्या वर असणार आहे म्हणून याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. त्याच्या उलट लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे अ मॅट्रिक्स हुज ऑल एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर 0. डायगोनलच्या वरचे सर्व एलिमेंट 0 आहेत म्हणून याला काय म्हणायचं, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. कारण का, तर मॅट्रिक्सची किंमत हो का इथं मॅट्रिक्सची किंमत एवढ्याच ट्रँगलमध्ये आहे हो का, म्हणून ह्याला लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणा. इथं कसं होतं, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्सची किंमत हो का एवढ्याच ट्रँगलमध्ये आहे म्हणून अप्पर ट्रँग्युलर वरच्या साईडला. हे लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे खालच्या साईडला 0 असते. ट्रँग्युलर मॅट्रिक्स झाला, हे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ट्रँग्युलर मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड एज अ ट्रँग्युलर इफ इट इज अप्पर ट्रँग्युलर और लोअर ट्रँग्युलर. कोणताही राहू द्या, अप्पर असो किंवा लोअर असो तो ट्रँग्युलर असतो. त्यानंतर पहा सिमेट्रिक मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर दिस. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय पहा, हे डायगोनल एलिमेंट सोडा. मला सांगा रे, जे ऑनलाईन आहेत त्यांनी थोडं विचार करून सांगायचं. जो ए आहे 11th एक्झाम्पलमध्ये डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत तर प्रूव्ह करा आणि बाकीच्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये थोडं विचार करा. त्याचे जे आयडेंटिटी एलिमेंट्स आहेत, त्याचे जे आयडेंटिटी एलिमेंट्स आहेत चेक करा कोणते आहेत. हो का, हा इमेज एलिमेंट, हा G तर हा G, हा H तर हा H आणि हा F तर हा F. म्हणजे डायगोनल एलिमेंट सोडला की AIJ इज इक्वल्स टू AJI ही कंडिशन होते. हो का, AIJ AJI. कारण तुम्हाला माहीत आहे एलिमेंटचं मॅट्रिक्सचं अरेंजमेंट कशी असते तुम्हाला सांगतो मी. हां, ओके देवकर ABC, राईट कंदे संदेश, ठीक आहे. आता याला आपण असं करू A11 A12 A13 कॉमन पद्धतीने लिहू. A21 A22 A23. ठीक आहे, मी जास्त डीपमध्ये नाही जाणार, तुम्हाला नंतर सांगतो ते. हे जे एलिमेंट सारखे असतात हा आणि इथला आणि इथला हे जर एलिमेंट सारखे आले असे स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये तर त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचे. HH GG FF. डायगोनल सोडून द्या, डायगोनल काही राहू, त्याचे इमेज एलिमेंट जर सेम आले तर त्यांना सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणा. आता नेक्स्ट जो टाईप आहे
स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स किंवा अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स, याला दुसरं नाव आहे अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स यालाच दुसरं नाव आहे अँटी सिमेट्रिक. म्हणा, सोपं लक्षात जातं. अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे याचा अर्थ हा 4 असला तर हा -4, हा 7 असला तर इथं -7, म्हणजे साइन चेंज असणे. AIJ=-AJI. फरक लक्षात आला का तुम्हाला? मायनस जे इमेज एलिमेंट असतात ते सारखे असतात, फक्त प्लस मायनस मध्ये बदल. हा 4 तर हा -4, हा 7 तर -7, हा 5 तर -5 असं असतं. आणि दुसरी महत्त्वाची अट असते, डायगोनल एलिमेंट 0 असतात. अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट 0 असतात आणि नॉन डायगोनल एलिमेंट म्हणजे डायगोनल एलिमेंट 0 असतात आणि नॉन डायगोनल एलिमेंट निगेटिव्ह असतात, आयडेंटिकल निगेटिव्ह असतात. आता डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स, तर डिटर्मिनंट 11th तुम्हाला झालेला आहे. मॅट्रिक्सचं रूपांतर डिटर्मिनंटमध्ये केला, तुम्हाला 10th पण झालंय वाटतं सिरीज. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स मीन्स सपोज A=1 2 3 4. If we write this in the form of determinant of A 1 2 3 4, हा याला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला डिटर्मिनंटमध्ये रिप्रेझेंट केलं, त्या मॅट्रिक्सला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला माहित आहे, 10th झालंय. सांगा बरं कोण आहे ऑनलाईन याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू सांगा, तोपर्यंत मी पुढचा प्रॉब्लेम घेतो. हे डिटर्मिनंट रिप्रेझेंटेशन ऑफ अ गिव्हन मॅट्रिक्स इन द फॉर्म ऑफ अ डिटर्मिनंट इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. लक्षात आलं? प्रत्येक टाईप लक्षात ठेवा. हे डबल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लिहून घ्या, कुठंतरी लिहिलं पाहिजे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय की दिलेल्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंटमध्ये रूपांतर करणे. पुन्हा सिंग्युलर मॅट्रिक्स कॅल्क्युलेट केलंय का कोणी? डिटर्मिनंट रे 19 -2 वैष्णवी कानडे -2. पहा इथं डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं तुम्हाला झालंय रे. 10th पण झालंय, 11th पण झालंय. तिरकस गुणाकाराची वजाबाकी म्हणजे 4 असा तिरकस गुणाकार -6 म्हणजेच -2 येतो. बरोबर आहे कंदेचं. अशा पद्धतीनं करायचं. डिटर्मिनंट म्हणजे तिरकस गुणाकाराची वजाबाकी. मग आता सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेड टू बी सिंगुलर मैट्रिक्स इफ डिटर्मिनेंट ऑफ ए इज इक्वल्स टू 0. जिस मैट्रिक्स में हम डिटर्मिनेंट की वैल्यू, मैट्रिक्स के लिए डिटर्मिनेंट निकालना है तो स्क्वेअर ही होना पड़ता है अनलेस वी कॅनॉट कन्वर्ट इन टू द स्क्वेअर मॅट्रिक्स. एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सला डिटर्मिनंटमध्ये बदललं की तो झाला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, पण तो पण स्क्वेअरच पाहिजे. सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू, या जर मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली असती तर याला सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतात त्याला, पण 0 आला नाही म्हणून नॉन सिंगुलर झाला. हा पहा आता A is equals to 6 3 8 4. this is a square matrix. then determinant of A is equals to determinant of 6 3 8 4. याला मॅट्रिक्स म्हणा, याला डिटर्मिनंट म्हणा. डिटर्मिनंटचं सिम्बॉल उभ्या 2 लाईन असतात. मॅट्रिक्सचं सिम्बॉल मीन्स स्क्वेअर ब्रॅकेट असतो. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आलं की त्याला मॅट्रिक्स म्हणा. व्हर्टिकल बारमध्ये आला की त्याला डिटर्मिनंट म्हणा. लिहिलेतल्या संख्या फरक लक्षात ठेवा. अगर नंबर की अरेंजमेंट हॉरिजॉन्टल रो कॉलम में है और वो स्क्वायर ब्रैकेट में है तो उसको हमें रीड क्या करना है, मैट्रिक्स ऐसा रीड करना है. अगर अरेंजमेंट ऑफ नंबर रोज एंड कॉलम में है लेकिन 2 वर्टिकल बार में है तो उसको आप मैट्रिक्स नहीं पढ़ सकते, उसको डिटर्मिनंट पढ़ना है. ओके, सी दिस. आता सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. पहा आता हा मॅट्रिक्स कोणता आहे, 6 3 8 4. नाउ सॉल्व दिस मॅट्रिक्स. हां, काय येतं सॉल्व केल्यानंतर पहा, तिरकस गुणाकाराची वजाबाकी, याला डिटर्मिनंट केला. आता तिरकस गुणाकार करा. 24 - 24. विजय देवकर बरोबर आहे, नेहा कोपर्डे बरोबर आहे. 24 - 24 म्हणजे 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. सेम हा 3/3चा मॅट्रिक्स आहे, त्याचा हा डिटर्मिनंट काढला. 3/3च्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट काढायची पद्धत तुम्हाला आहे, 11th स्टँडर्डला झालेलं आहे, तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहात. 3/3च्या मॅट्रिक्सचे डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट करायचं, याची व्हॅल्यू आली 0 म्हणून हा मॅट्रिक्स झाला सिंगुलर मॅट्रिक्स. मग डेफिनेशन कसं, अ स्क्वेअर मॅट्रिक्स हुज डिटर्मिनंट इज 0 इज कॉल्ड
सिंग्युलर मॅट्रिक्स लक्षात घ्या. आता नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय इथं दिली नाही, पण लक्षात ठेवा. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स non-singular matrix means a matrix whose determinant is, suppose this is the matrix A, 1 2 3 5. हाँ सॉल्व करा याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू सॉल्व करा. कोण आहे ऑनलाईन? सॉल्व करा. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 5. हाँ किती येते व्हॅल्यू? दॅट इज क्रॉस मल्टी 5 मायनस cross multiplication 1 into 5 minus 2 into 3, that is 5 minus 6 minus 1. म्हणजे काय आलं नाही? 0 आलं नाही. म्हणजे ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत नाही त्या मॅट्रिक्सला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणा. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता आपण इथं दिलेले नाही, पण तो एक प्रकार लक्षात ठेवा. 16 प्रकार. आता 16वा प्रकार. A matrix obtained in interchanging transpose of matrix definition पाहिजे. आता नेक्स्ट transpose of matrix. A matrix obtained by interchanging rows and columns is called transpose of matrix. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचे तुम्ही रो आणि कॉलम इंटरचेंज केलात की त्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. उदाहरणार्थ पहा. सपोज ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 6. Now tell me what is the order of this matrix. हाँ या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? नम्रता करेक्ट आहे. नम्रता आहे. या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा. या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे रो किती आहे 2, कॉलम किती आहे 3, म्हणून 2/3. आडव्या लाईन मोजा म्हणजे रो, उभ्या लाईन मोजा आणि 2/3 असं लिहायचं. ऑर्डर सांगितलं की विचारलं हेच लिहायचं, रो बाय कॉलम. ठीक आहे. आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्सचं रोचं कॉलममध्ये रूपांतर करा. पहिल्या रोला पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलममध्ये. मग जो येणारा मॅट्रिक्स असतो त्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. त्याला ए डॅश न दाखवतात किंवा ए ट्रान्सपोज न दाखवतात. मग एचा ट्रान्सपोज हा ए ट्रान्सपोज कसा करणार तुम्ही? ही जी आडवी लाईन आहे पहिली त्याला उभ्या लाईनमध्ये बदला 1 2 3. जी दुसरी आडवी लाईन आहे हॉरिझॉन्टल रो, जी सेकंड रो आहे, कन्वर्ट दॅट सेकंड रो इंटू सेकंड कॉलम. कॉलम म्हणजे उभी लाईन 4 5 6. दिस इज अ ट्रान्सपोज मॅट्रिक्स ऑफ दिस. म्हणजे हा ए दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा हा ट्रान्सपोज होतो. म्हणजे ट्रान्सपोजची डेफिनेशन लक्षात आली का? इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स म्हणजे रोजचं रूपांतर कॉलममध्ये करा. त्याची डेफिनेशन आहे द मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स इज कॉल्ड एज अ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे बीचं, आता बी जर मॅट्रिक्स असेल त्याचा ट्रान्सपोज काढला तर बी ट्रान्सपोज असं लिहा. इथं आहे पहा, इथं एक्झाम्पल दिलेलं आहे 1 5. आता ट्रान्सपोज केल्यावर ऑर्डर अपोजिट होते. ह्याची ऑर्डर सांगा बरं आता. हां बरोबर आहे. कोण आहे? निकम कदम. ऑर्डर बरोबर आहे. आता या ये ट्रान्सपोजची ऑर्डर सांगा. आता ह्याची ऑर्डर आहे 2/3. आता ह्याची ऑर्डर लिहायची आहे मला सेकंडची. तर ह्याच्यात आडव्या लाईन बघा 1 2 3 म्हणजेच 3. उभ्या लाईन बघा 1 2 2 म्हणजेच 3/2. दिस इज द ऑर्डर ऑफ ट्रान्सपोज मॅट्रिक्स. मग रो दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 असेल तर त्याच्या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सची ऑर्डर 3/2 होते. हे कंडिशन लक्षात ठेवा. पुन्हा हा एक्झाम्पल चेक करा. -1 5 3 - 2 7 4. याचा ट्रान्सपोज काढला. ही जी पहिली आडवी लाईन आहे सीधीच. हां पहा आता या ठिकाणी जी पहिली आडवी लाईन आहे ओके, ह्याच्यात किती आहेत 1 2 3. 3/2चा मॅट्रिक्स आहे. फर्स्ट रो कोणता आहे 1 -1 5. यू हॅव टू ट्रान्सफर व्हर्टिकल लाईन -1 5. सेकंड रो कोणता आहे 3 -2. you have to convert this 3 - 2 means second column. Now third row, what are the elements of third row? 4 7. then 4 7 third column means रो का कन्वर्शन कॉलम में इंटरचेंज करने के बाद जो भी मैट्रिक्स होता है उसको ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स बोलते हैं. ये डेफिनेशन है ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स के. इसी तरह से
देअर आर 16 टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एकूण मॅट्रायसेसचे टाइप्स किती आहेत? 16 टाइप्स आहेत, लक्षात ठेवा. रो, कॉलम, रो म्हणजे आडव्या लाईन, कॉलम म्हणजे उभ्या लाईन. मॅट्रिक्स म्हणजे काय? मॅट्रिक्स म्हणजे सिंपल स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नंबरची आडव्या आणि उभ्या लाईनमध्ये अरेंजमेंट करणे. आडव्या लाईनला रो म्हणा, उभ्या लाईनला कॉलम म्हणा. ऑर्डर लिहिता, ऑर्डर म्हणजे साईज, साईज लिहित असताना रोची संख्या बाय कॉलमची संख्या लिहा. आणि मग हे टाईप्स आहेत, त्याच्यात घटक कोणते कोणते आले त्याच्यानुसार टाईप्स आहेत. आता जो पुढचा पार्ट आपल्याला सुरू करायचा आहे तो महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे कोणता आहे? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता अल्जेब्रा तुम्हाला माहीत पाहिजे. प्रोडक्ट मॅट्रिक्सचा ॲडिशन कशी होते, सबट्रॅक्शन कशी होते, मल्टिप्लिकेशन कशी होते, डिव्हिजन कशी होते, हे तुम्ही समजून घ्या. मल्टिप्लिकेशन थोडी अवघड आहे. मी परत जेव्हा मल्टिप्लिकेशन कुठं आलं तर ते समजून सांगतो मल्टिप्लिकेशन कसं करायचं. पण ॲडिशन सबट्रॅक्शन सिंपल आहे. अल्जेब्रा म्हणतात त्याला, सहज असते. एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन सबट्रॅक्शन करा, ॲडिशन सबट्रॅक्शन. फक्त मल्टिप्लिकेशन अल्जेब्रामध्ये पहा, सिरीज अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये काय? ॲडिशन, सबट्रॅक्शन, थर्ड मल्टिप्लिकेशन. दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन कशी करायची? डिव्हिजन होत नाही, दोन मॅट्रिक्सचं डिव्हिजन करता येत नाही, लक्षात ठेवा. कुणी जरी विचारलं मॅट्रिक्सचं डिव्हिजन करा म्हटलं तर मॅट्रिक्सचं डिव्हिजन होत नसतं. फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन होतं. इनवर्स फाइंड आउट करता येतो पण डिव्हिजन होत नाही, ठीक आहे. ॲडिशन करत असताना एलिमेंट टू एलिमेंट ॲडिशन, सबट्रॅक्शन करत असताना एलिमेंट टू एलिमेंट असतं. पण मल्टिप्लिकेशन करत असताना रोचं एलिमेंट कॉलमसोबत, एक आडवी लाईन एक उभी लाईन, असं मल्टिप्लिकेशन होत असतं. ते नंतर सांगतो. माहीत ज्यांना येत नाही त्यांना मी परत एकदा सांगतो समजावून, ठीक आहे. आपण हा पार्ट सुरू करू आता. या ठिकाणी व्हॉट इज दॅट सिरीज? हा, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. The elementary transformation of a matrix are 6 operations, 3 row due to the row and 3 due to the column. In the elementary transformation there are 6 operations in which 3 operations based on row transformation, 3 operations based on column transformation. आता सिंपल साध्या भाषेत सांगतो. रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच रोची, मॅट्रिक्समध्ये रोची आदला बदली करणे किंवा कॉलमची आदला बदल करणे. R1, R2, R3 असं कॉलमची आदला बदल करणे, याला म्हणायचं रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. यालाच दोघांना मिळून एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंट म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्समध्ये संख्या असतात या संख्येला एलिमेंट्स म्हणतात. म्हणून एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्यांची आदला बदल. तर आता या ठिकाणी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय काय येतं पहा. इंटरचेंज एनी रो ऑर कॉलम, म्हणजेच या ठिकाणी रोची आदला बदल करता येते. 2 1 3 4 1 1 वॉट एव्हर मे बी 3 2 -1, याची रोची आदला बदल करणे म्हणजे हा रो याच्या जागेवर रिप्लेस करणे म्हणजे R1 इंटरचेंज R3. मग नवीन मॅट्रिक्स कसा येतो बघा. R1 इंटरचेंज R3 केल्यानंतर तो मॅट्रिक्स येतो 3 2 -1. सेकंड जसं असतं तसं 4 5 5 आणि थर्ड येतो 2 1 3. याला म्हणायचं रो इंटरचेंज. R1 इंटरचेंज R3 म्हणजेच RI इंटरचेंज RJ किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये RIJ लिहितात. म्हणजे I रो आणि J कॉलम, R1 R2 R3 हे इंटरचेंज करणे म्हणजे त्याला असं लिहितात R1 इंटरचेंज R3. आपण कसं बनवलेलं आहे? R1 इंटरचेंज R3. म्हणजे पहिली स्टेटमेंट आहे रोची इंटरचेंज करता येते. सेम आपण कॉलमची इंटरचेंज करू शकतो. काय कॉलमची? C1 इंटरचेंज C3, C1 इंटरचेंज C3. म्हणजे पहिला कॉलम तिसऱ्याच्या जागी लिहा, थर्ड कॉलम फर्स्टच्या ऐवजी लिहा. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉलम इंटरचेंज. हा झाला पहिला इंटरचेंज, एलिमेंटरी रो किंवा कॉलम इंटरचेंज करणे. दुसरा काय पहा, मल्टिप्लाइंग. सी दिस multiplication of the element
ऑफ एनी रो और एनी कॉलम बाय नॉन झिरो एलिमेंट, म्हणजे एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमनं आपल्याला मल्टिप्लाय करता येतं. म्हणजे उदाहरणार्थ पहा 1 2 3 4 5 6 7 8 9. मग आता जर मी असं लिहिलं बाय -3 टाइम्स ऑफ C2, म्हणजे याचा अर्थ काय, कॉलम सेकंडला -3 न मल्टिप्लाय करा. कसं येईल मॅट्रिक्स सांगा बरं. मग आता हा कॉलम सेकंडला म्हणजे उभ्या लाईनला -2 न मल्टिप्लाय केल्यावर कसा येतो, दॅट इज फर्स्ट कॉलम आहे इट इज 1 4 7. सेकंड कॉलमला -3 न मल्टिप्लाय करा, म्हणजे 2 इंटू -3 मीन्स -6, 5 इंटू -3 मीन्स -15, 8 इंटू -3 मीन्स -24. बाकीचं सर्व जसं तसं 3 6 9. म्हणजे एखाद्या रोला एखाद्या कॉलमला आपल्याला एखाद्या नंबरनं नॉन झिरो नंबरनं मल्टिप्लाय करता येतो. हा झाला सेकंड ऑपरेशन, एलिमेंटरी ऑपरेशन झाला सेकंड. इथं लिहिलंय पहा, ए मॅट्रिक्स दिलेला आहे. R2ला कशानं मल्टिप्लाय करायचे, 4नं. म्हणजे रोला दुसऱ्या रोला 4नं R2 म्हटलं की दिस इज R1, दिस इज R2. C1 म्हटलं की दिस इज C1, दिस इज C2. उभ्या लाईन घेतल्या की C1 C2, आडव्या लाईन घेतल्या की R1 R2. मग या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, सी दिस R2ला 4नं मल्टिप्लाय करावं का, हे R2 आहे, त्याला 4नं मल्टिप्लाय केल्यावर हा मॅट्रिक्स तयार होतो. R1 जसे असतं तसं 0 2. R2ला 4नं मल्टिप्लाय केल्यावर कसं येतं, मग 3चा 12 झाला, 4चा 16 झाला. हा झाला 4 टाइम्स ऑफ R2. R2 म्हणजे रो सेकंड, R म्हणजे रो, 2 म्हणजे सेकंड, सफिक्समध्ये. ठीक आहे. तर यानंतर आता पुढचा जो पार्ट आहे काय म्हटलं बघा, ॲडिंग अ स्केलार मल्टिप्लाईज ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ रोज. म्हणजे एखाद्या रो मधल्या सर्व एलिमेंटला कुठल्या तरी संख्यानं मल्टिप्लाय करून दुसऱ्या रो मध्ये मिळवता येतं. म्हणजे उदाहरणार्थ पहा, R1 प्लस 4 टाइम्स ऑफ R3, म्हणजे थर्ड रोला तिसऱ्या रोला 4नं मल्टिप्लाय करून पहिल्या रो मध्ये मल्टिप्लाय ॲडिशन करायचं. बदल फक्त याच्यामध्ये एकाच रो मध्ये होतो, एका ऑर्डरनुसार एकाच रो मध्ये किंवा एकाच कॉलम मध्ये होतो, 2-2 कॉलम मध्ये बदल होत नाही. मग R1 मध्ये बदल होतो. कसा बदल होतो, 4 टाइम्स ऑफ R3 ॲड करायचं. म्हणजे ॲडिंग स्केलार मल्टिप्लाईज ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो और करस्पॉन्डिंग एनी कॉलम इज कॉल्ड द थर्ड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. उदाहरणार्थ पहा, R1ला R2ला 2नं मल्टिप्लाय करून R1 मध्ये मिळवा. बघा मग कसं होतं. याच्यात काय म्हटलंय, दुसऱ्या रोला 2नं मल्टिप्लाय करून पहिल्या रो मध्ये मिळवा. मग दुसरा रो कोणता आहे, 2 आणि 5, याला दुप्पट करा. 5 ची 2 टाइम्स 2, 2 इंटू 2 प्लस -1, म्हणजे पहिल्या रो मध्ये दुप्पट मिळवली, दुसऱ्या रो मध्ये पुन्हा पहिल्या रो मध्ये दुप्पट, म्हणजे दुसऱ्या रोची दुप्पट करून पहिल्या रो मध्ये मिळवणे. हा काय सांगतो, तर पहिला रो बदलतोय. R1 चेंजेस, याला कसं वाचायचं, R1 चेंजेस R1 प्लस 2 टाइम्स ऑफ R2, म्हणजे R2 ची दुप्पट करून R1 मध्ये मिळवा, म्हणजे R1 बदलतो. मग हे ट्रान्सफॉर्मेशन काय सांगतं पहा, एखाद्या रोला कुठल्या तर संख्येनं मल्टिप्लाय करून दुसऱ्या रो मध्ये ॲडिशन करता येतं, सबट्रॅक्शन करता येतं, किंवा एखाद्या कॉलमला काहीतरी संख्येनं म्हणून दुसऱ्या कॉलममध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन करता येतं. म्हणजे याचा अर्थ असा, R1 प्लस 2 टाइम्स ऑफ R2 म्हटलं की याची दुप्पट करून यात मिळवायची. बदल फक्त R1 मध्येच होतो, ह्याच्यात होत नाही. म्हणून पहा, हा R2 जसे असतं तसं 2 5, याची दुप्पट केली, 2 ची दुप्पट 4, 4 प्लस 1 म्हणजे 5. याची दुप्पट केली काय येतं, 4 प्लस, इथं -1 आहे, ठीक आहे, 4 प्लस -1 म्हणजे 3. याची दुप्पट केली 10, 10 प्लस 4 म्हणजे 14. एखाद्या संख्येनं गुणून दुसऱ्यामध्ये ॲड करता येतात. आता ह्याचे एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पलकडे जाऊ. खूप महत्त्वाचे आहेत एक्झाम्पल.
पहिला एक्झाम्पल पहा, सी दिस. काय म्हटलं पहिलं एक्झाम्पल? सपोज दिस इज ए 1 0 -1 3. काय करा म्हटलंय? बाय R1 इंटरचेंज R2. लक्षात आलं का? काय दिस इज R1, दिस इज R2 या मॅट्रिक्सचा तो इंटरचेंज करा म्हटलंय. मग कसं होईल पहा, ये चेंज होतो. ये कसा चेंज होतो? या दोघांची आदला बदल करायची हो का ह्या. तर नवीन मॅट्रिक्स कसा होईल तर सांगा बरे. हा -1 3, रो पहिला दुसऱ्याच्या जागी, दुसरा पहिल्याच्या जागी 1 0. हा झाला आन्सर ह्याचा. पहिल्याचा आन्सर हे आलं पहा. खूप सोपा आहे. पहिला काय म्हटलं होता? R1 इंटरचेंज R3. आता दुसरा पहा, दुसरा प्रॉब्लेम बी, म्हणजे दुसरं एक्झाम्पल. दुसरा प्रॉब्लेम बी. व्हॉट इज दॅट बी? हां, जे मुलं आहेत त्यांनी सांगा रे ऑनलाईन. ऑर्डर सांगा बरे बीचे. बी या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा. वैष्णवी कानडे, कोसारे, कोपर्डे, नम्रता कदम. बी या मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये बी या मॅट्रिक्सची ऑर्डर 1 -1 3 2 5 4 हे आहे. आता काय करा म्हटलंय? R1 चेंजेस, R1 ला बदला. हो का, इथं ऑर्डर दिली आहे. R1 चेंजेस कसा चेंज करायचे? R1 - R2. ऑर्डर अगोदर समजून घ्या नीट. R1 हा चेंज करायचा आहे. वी हॅव टू चेंज दिस R1 अंडर विच कंडिशन? R1 - R2. म्हणजे पहिल्या रो मधून R1 मीन्स व्हॉट? दिस. सी दिस. दिस इज R1, दिस इज R2. मग आता R1 - R2 म्हटलंय म्हणजे बी चेंज होतो. कसा करणार? R1 मध्ये चेंज आहे, R2 मध्ये काही बदलायचं नाही. R2 जसे असतं सेव का. दुसरा रो बदलायचा नाही, फक्त R1 बदलायचे. कसा बदलणार? R1 - R2 म्हणजे पहिल्या रो मधून दुसरा रो वजा करा. 1 - 2 त्यात करस्पॉन्डिंग एलिमेंट, पहिला पहिल्याशी, दुसरा दुसऱ्याशी. 1 - 2 म्हणजेच -1. -1 - 5 म्हणजे -6. 3 - 4 म्हणजे -1. हा झाला R1 चेंजेस R1 - R2. म्हणजे R1 - R2 करून हा चेंज झाला. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या खूप सिंपल आहेत, काहीच अवघड नाही. फक्त बदलायचे काय? R1 बदला. ह्याचा मिनिंग काय होतं या ऑर्डरचा? चेंज धिस R1 युजिंग धिस R1 - R2. मग बदल फक्त R1 मध्येच होते. जो पहिली संख्या लिहिलेला असतो ऑर्डरमध्ये त्यातच बदल होतो, दुसऱ्यात काही बदल होत नाही. म्हणून दुसरा IGT लिहिला का हे R1 मध्ये बदल केला आणि वजाबाकी केली, इंटरचेंज नाही. तर चला थर्ड प्रॉब्लेम कडे जाऊ. ऑर्डर काय सांगतात तुम्ही? ऑर्डर म्हटलो मी, नेहा कंदे. ऑर्डर म्हणजे साईज म्हणजे किती बाय कितीचं हे सांगायचे. सांगितले वर, बरोबर आहे. ओके सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे, हे पण बरोबर आहे. तुम्ही वजाबाकी करून सांगितलं, व्हेरी गुड. कंदे, कोपर्डे, देवकर, यू आर आन्सर करेक्ट. तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगितला होता. ओके, ऑर्डर पण बरोबर आलेली आहे. ऑर्डर पण देत चला. हा, आता तिसरा प्रॉब्लेम. चला आपण, तुम्ही तिसऱ्याचा बदल करा. तिसरा काय सांगितलं पहा. तिसऱ्यामध्ये ये आहे. ये इज इक्वल्स टू 5 4 1 3. आता काय चेंज करायचे? C1 इंटरचेंज C2. C1 कशाला म्हणतात तेव्हा काय? याला C1 म्हणा. C2 म्हणजे याला C2 म्हणा. या दोघात आदला बदल म्हणजे कॉलम पहिला आणि कॉलम दुसरा, आदला बदल. आदला बदल म्हणजे काय करणार तुम्ही? पहिल्याच्या जागी दुसरा, दुसऱ्याच्या ऐवजी फर्स्ट. पहिला दुसरा, दुसरा पहिला, इंटरचेंज करा. म्हणजे ए चेंजेस. आता इथं कॉलम दिलंय, ट्रान्सफॉर्मेशन कॉलमवर आहे. अगोदरचे दोन प्रॉब्लेम होते ते ट्रान्सफॉर्मेशन रोवर होते. मग कसं येईल हा प्रॉब्लेम पहा. 4 3. जेव्हा असं कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन येतं तेव्हा लिहित असताना मॅट्रिक्स कॉलम वाईजच लिहायचं. जेव्हा रोचं ट्रान्सफॉर्मेशन येते ते रो वाईजच लिहायचं. म्हणजे लिहिण्याच्या पद्धती दोन आहेत मॅट्रिक्सच्या. अगोदर रो लिहित जाणे, आडव्या लाईन लिहित जाणे,
दुसरी पद्धत आहे उभ्या लाईन लिहित जाणे. तर कॉलमच्या कंडिशन आल्या, या कॉलमच्या 8 आल्या तर कॉलम वाईज लिहायचे, उभ्या लाईन लिहित जा. आणि रोच्या 8 आल्या की आडव्या लाईन्स लिहित चला. मग काय येतं पहा इथं 5 1. हा झाला आन्सर, पहिल्याच आन्सर. ठीक आहे, इट्स ओके, हा बरोबर आहे. आता पुढचा प्रॉब्लेम. व्हेरी गुड विजय देवकर, नेहा कोपर्डे, राईट. दोघांचा आन्सर करेक्ट आहे. चला मी थर्ड प्रॉब्लेम आता, बी प्रॉब्लेम. 3 1 4 5. काय म्हटलंय, R1 इंटरचेंज R2. R1 काय असतं, दिस इज R1, दिस इज R2. या दोघांना इंटरचेंज करा. मग बी बदलेल, बी ट्रान्सफॉर्म इक्वल्स टू लिहायचं नाही, ट्रान्सफॉर्म कसं होईल मग 4 5 3 1 झाला. बस रो वाईज लिहायचं, कारण हे रो ट्रान्सफॉर्म आहे म्हणून आडव्या लाईन लिहित जायचं असं आडव्या, आणि कॉलमचं आलं की उभ्या लाईन लिहित जायचं असं. हे फरक लक्षात ठेवा. हे तर रोची कंडिशन दिली म्हणून रो वाईज लिहिलं. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण पुढचे प्रॉब्लेम्स पाहू. हां वहीचे तेच पुढचे प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे पहा, ए इज इक्वल्स टू, मला सांगायचे आता 2 3 5 6 -1 3 4 2 1 बाय. फर्स्ट सांगायचं आता कशात बदल होतो, R1 चेंजेस, R1 चेंज करा. कसा चेंज करणार, R1 चेंजेस R1 -R3. फक्त R1 चेंज होणार, आणि कोणत्या कंडिशननुसार R1 -R3. चला रे आन्सर लिहा तुम्ही. देअरफॉर दिस मॅट्रिक्स A becomes, what is that R1, this is R1, R1 means row first, this is R2 means row second, this is R3 means row third. R1 मध्ये बदलायचे म्हणजे R1 चेंज होणार, आणि कसं बदलायचे, R1 मधून R3 मिळवायचे. मग कसं होईल पहा, सीधीच 2 - 4 म्हटलं की -2, 3 - 2 म्हटलं की 1, 5 - 1 म्हटलं की 4. बदल फक्त R1 मध्ये आहे म्हणून बाकी सर्व जशाच तसं 6 -1 3 4 2 1. म्हणजे आन्सर काय आलं याचं, -2 1 4. कुणी केलेलं आहे, -2 1 4. व्हेरी गुड आदित्य निकम, करेक्ट आहे. त्यानंतर कानडे बरोबर आहे. त्यानंतर सुमित कदम, थोडं चेंज नाही आहे. सुमती हां राईट. नेहा कोपर्डे राईट. विजय देवकर राईट. फरक लक्षात आला का, ठीक आहे. आता हाच प्रॉब्लेम मी परत दुसऱ्या ऑर्डरने देतो, तुम्ही ते सॉल्व करायचे, नीट समजून घ्या. सिरियस. हां आता मी सांगितलं R3 चेंजेस, कशात चेंज करायचे, R3. म्हणून इथं R3च अगोदर येणार, R3 + R2. बदल लक्षात आला का रे तुम्हाला. R3 चेंजेस कसा चेंज करायचा, R3 मध्ये R2 मिळवायचे, म्हणजे बदलणार फक्त R3 म्हणून ए चेंजेस. चला करा, कॅल्क्युलेट करा रे, कॅल्क्युलेट करा. बदल फक्त R3 मध्ये आहे म्हणून R1 R2 जसे असतं सर. R1 म्हणजे रो फर्स्ट, 2 3 5 6 -1 3. मग बदला आता, कसं बदलणार, R3 + R2 म्हणजेच R2 मध्ये R2 हा R3 मध्ये नेऊन मिळवा. कसं येईल R3 बघा, मग 4 + 6 means 10. R3 बदलेल. 2 + -1 पहा, 2 + -1 म्हणजेच 2 - 1 म्हणजेच 1. 3 1 + 3 means 4. म्हणजे असा बदलेला R3. एवढं काय, हे R3 चेंज झाला. लक्षात आलं का तुम्हाला कसं बदललं, जे तुम्हाला विचारलंय केला का कोणी. व्हेरी गुड, बरोबर आहे. 10
1 4 घोले, शिवाजी घोले राईट. कदम थोडं साईन चेंज झालेलं आहे. देवकर बरोबर आहे, सुमती बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण यालाच तिसरा प्रॉब्लेम बनवू. नेक्स्ट सी दिस. हां, आता पहा, तुम्ही मला सांगायचं रे कसं करायचं ते. बाय R2 चेंज करायचे. कोणत्या कंडिशननुसार? R2 प्लस 2 टाइम्स ऑफ R3. बदल फक्त R2 मध्ये होतो म्हणून ये चेंजेस. चला करा ही कंडिशन. असं लिहायचं चेंजेस. बदल R2 मध्ये होत असल्यामुळे R1 जसे असतं तसं 2 3 5, R3 जसे असतं तसं 4 2 1. बदल फक्त R2 मध्ये करायचा आहे म्हणून हे R2 ठेवला बदलायचा. कंडिशन काय? R3 ची दुप्पट करून R2 मध्ये मिळवायचे. चला करा. कोण अगोदर कुणाचा आन्सर येतं बघू. हे का पहा, R3 ची 2 टाइम्स करा आणि ते R2 मध्ये मिळवा. म्हणजे 4 दुनी 8. 8 प्लस 6 मीन्स 14. आता याची दुप्पट केली 4. -1 प्लस 4 म्हणजे 3. याची दुप्पट केली 1 ची दुप्पट 2. 3 प्लस 2 म्हणजेच 5. हा बदलला, R2 बदलला. आणि कसा आला R2? 14 3 5. कुणी केलं हे आन्सर? व्हेरी गुड. आदित्य निकम, वैष्णवी कानडे, बालाघाट बरोबर आहे. सुमती कदम, नेहा कोपर्डे, व्हेरी गुड राईट. लक्षात आलं का हे ऑपरेशन कसं असतं? ठीक आहे, आपण आता हाच एक्झाम्पल. आज बराच वेळ झाला. ठीक आहे, आज इथं आपण थांबूत. याचे असे खूप प्रॉब्लेम आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. हेच प्रॉब्लेम आपण उद्याला घेऊ किंवा मी तुम्हाला होमवर्कला देऊ का? होमवर्कला देतो. ठीक आहे, हाच प्रॉब्लेम घ्या, मी होमवर्कला तुम्हाला देतोय. सी दिस. नेक्स्ट होमवर्कसाठी घ्या, फास्ट घ्या. नंबर 1, A इज इक्वल्स टू 1 2 3 3 4 5 5 6 7. नंबर ए काय चेंज करायचं पहा. R1 इंटरचेंज R2. पुन्हा दुसरा आलेल्या मॅट्रिक्सला करा, येणाऱ्या चेंज होणाऱ्या मॅट्रिक्सला करा, ह्याला करायचं नाही. दुसरा येतो R1 चेंजेस R1 प्लस 2 टाइम्स ऑफ R2. तिसरा R1 चेंजेस R1 मायनस R3. चौथा एकाच प्रॉब्लेम, येलाच बदला. हे वेगवेगळे प्रॉब्लेम करा, वेगवेगळ्या ठिकाणी लिहा. हे लक्षात ठेवा. ये लिहायचं, पुन्हा हे करायचं, पुन्हा ये लिहायचं. हे वेगवेगळे करा सगळे प्रॉब्लेम, एकातच मिक्स करू नका. ये डबल डबल लिहा. R1 चेंजेस R1 मायनस 3 टाइम्स ऑफ R3. फिफ्थ R1 चेंजेस, समजा R3 चेंजेस R3 मायनस 4 टाइम्स ऑफ R1. सिक्स्थ C1 इंटरचेंज C2. 7. आता C1 म्हटलं कॉलमचं करायचं, उभ्या लाईनचा, आडव्याचा काही संबंध नाही, उभ्याच लाईनने लिहत जायचं. C1 चेंजेस C1 मायनस C2. 8th C1 चेंजेस, आपण इथं C2 करतो. C2 चेंजेस C2 प्लस 2 टाइम्स ऑफ C3. हे एवढे एक्झाम्पल येवर करा. सर्वांनी करून मला पाठवून द्या, दाखवा. म्हणजे हे प्रॅक्टिस होते तुमची. याच्या आधारावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जातं. ठीक आहे, या ठिकाणी थांबू. धन्यवाद. नमस्कार.